यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा बनावट खत साठा जप्त केला आहे। एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यावर टाकलेल्या धाडीत तब्बल 24 लाख रुपये किमतीचे 107 मेट्रिक टन संशयित खत जप्त करण्यात आले आहे। या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। यवतमाळ एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यावर कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकली। या कारवाई दरम्यान पोटॅश आणि इतर संशयित बनावट खतांचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या खतसाठ्याची किंमत सुमारे 24 लाख रुपये असून एकूण 107 मेट्रिक टन खत जप्त करण्यात आले आहे। हे खत 50 किलोच्या पिशव्यांमध्ये भरून बाजारात विक्रीसाठी तयार करण्यात आले होते। भूमिधन आणि कृषी उद्योग या नावाने माती मिश्रित खताची विक्री केली जात असल्याचा प्राथमिक आरोप तपास यंत्रणांनी नोंदवला आहे। कारवाईनंतर संबंधित साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त केलेल्या खताचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। तपास अहवालानंतर या खताची गुणवत्ता आणि त्यामध्ये कोणते घटक आहेत याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे। दरम्यान बनावट किंवा निकृष्ट खताचा वापर शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम करू शकतो, त्यामुळे अशा प्रकारच्या कारवायांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे। यवतमाळमध्ये उघडकीस आलेल्या या मोठ्या बनावट खत प्रकरणामुळे शेतकरी आणि कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे। प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे। दरम्यान दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे।